नमस्कार मित्रांनो, आज आपण यूपीएससी सीसॅट लेवलचा एक प्रश्न सोडवणार आहे वर्बल रिझनिंगचा. तर बघूया आपल्याला त्याला कसा टॅकल करता येईल. तर मित्रांनो, प्रश्न असा आहे, अ क्लॉक विथ ओनली डॉट्स मार्किंग 3, 6, 9 and 12 पोझिशन हॅज बीन केप्ट अपसाइड डाऊन इन फ्रंट ऑफ अ मिरर. अ पर्सन रीड्स द टाइम इन द रिफ्लेक्शन ऑफ द क्लॉक ॲज 4:50. व्हॉट इज द ऍक्च्युअल टाइम? तर हा प्रश्न आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतोय की एक घड्याळ आहे ज्याच्यावरती नॉर्मल आपले टायमिंग आहे आणि त्याला आपण अपसाइड डाऊन केलाय, म्हणजे त्याला 180 डिग्री फिरवलाय आपण. त्यामुळे काय होणार आहे, आपले सगळे पोझिशन्स आहेत ते डायरेक्ट इंटरचेंज करणार आहेत. म्हणजे 3 आहे तो 9च्या जागी येईल, 9 इकडे जाणार आहे ऑब्व्हियसली, 12च्या जागी 6, 6च्या जागी 12 येणार आहे. पण मेन आपलं काय होणार आहे, आपण त्याला आरशाच्या पुढ्यात ठेवलाय. त्यामुळं आपले जे अपसाइड डाऊन झालेले वरचे टायमिंग्स आहेत, व्हर्टिकल टायमिंग ते सेम राहणार आहेत आणि हॉरिझॉन्टल टायमिंग आहेत ते फ्लिप होणार आहेत. त्यामुळे आपलं घड्याळ मित्रांनो बघूया आपण कसं तयार होईल पेपर. तर मित्रांनो, आपण बघू शकता की हे ओरिजिनल आपला नॉर्मल घड्याळ आहे. अपसाइड डाऊन केल्यावरती फक्त आपले सॉरी सगळे चारही पण बाजू फिरलेल्या आहेत आणि त्यानंतर फक्त मिरर इमेज केल्यानंतर वरच्या बाजू सेम राहिल्यात व्हर्टिकल जसं मी म्हणलो, आणि हॉरिझॉन्टल बाजू चेंज झालेल्या आहेत. तर आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेला आहे की त्या माणसाने बघितलेला टाइम जो आहे तो 4:50 आहे, 4:50. त्यामुळे आपण त्याच घड्याळ आणि आपल्याला काढायचं काय आहे की साध्या घड्याळात ते किती वाजले असतील. तर आपण इकडं जे टायमिंग आलंय ते साध्या घड्याळात टाकल्यावरती आपलं 1:40 येत आहे मित्रांनो. म्हणजे पर्याय बी आपला बरोबर आहे, 1:40. पण हे सगळं आपल्याला वर्बल रिझनिंग पूर्णपणे आपल्या मेंदूमध्ये करता आलं पाहिजे, तेव्हा आपण युपीएससी सारखी सीसॅट परीक्षा आपण क्रॅक करू शकतो. आणि आपल्या सामान्य एका गावातील मुलाला पण हे करता येईल ही माझी खात्री आहे. मला असं वाटतंय, मी स्वतः प्रयत्न करतोय. तर आपण सर्व मिळून अभ्यास करूया, शिकूया, संघटित होऊया आणि संघर्ष करूया.